नमस्कार प्रेक्षक हो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 22 नोव्हेंबरच्या भागामध्ये मित्रांनो आजचा भाग सुद्धा त्यांनी खूप असा जबरदस्त दाखवलेला आहे. सुरुवातीला काय होतं की काव्या न कळतपणे काउन्सिलर समोर कबूल होऊन जाते की पार्थ आता तिला आवडायला लागलेला आहे आणि हे लग्न सुद्धा तिला हवंसं वाटत आहे. आणि त्यानंतर आता या दोघींना म्हणजे वसुला आणि रम्याला त्या खऱ्या सुनीताचा नंबर सापडतो अखेर. आणि हे सगळं करत असताना नंदिनी तिथं येते. तर तेव्हा आता या दोघी लगेचच तिचा त्या सुनीताचा नंबर कट करतात आणि तेव्हा वसु आणि रम्या नंदिनीला खूप बोलतात कारण तिच्या हातामध्ये तो पेपर त्यांनी बघितलेला असतो आणि त्या दोघी तिला म्हणतात की तुला तो हार मिळणं शक्यच नाही. तर नंदिनी सुद्धा आता म्हणजे नंदिनीला तेव्हा कळतं की जीवाला अडकवण्यामागे या दोघीच होत्या. तर आता नंदिनी त्या दोघींना सुद्धा चॅलेंज करते की तो हार मी परत मिळवून दाखवणारच. आणि आता तो हार कुठल्या NRI कडे असतो ते सुद्धा त्यांनी दाखवलेला आहे आणि तो उद्याच्याच फ्लाईटने कायमचा इंडिया सोडून जाणार असतो. तर आता नंदिनी त्यांच्यापर्यंत कसं पोहोचणार हे बघणं तर खरंच रोमांचक असणार आहे. आणि त्यानंतर यांनी पार्थ, काव्या आणि अनिशा मधला छान असा मस्त कॉमेडी सीन दाखवलेला आहे. आणि तेव्हा सगळ्यात शेवटी आता पार्थ खोलीमध्ये येतो आणि काव्याला गुड नाईट असं म्हणून चक्क तो फ्लाइंग किस देतो. आणि काव्या तर नेहमीप्रमाणे म्हणजे जीवाला ती जशी अडवत असते तसंच ती फ्लाइंग किस अडवते. आणि तेव्हा पार्थ तिला म्हणतो अरे वा तुम्हाला तर छान प्रॅक्टिस आहे. आणि असं म्हणून तो फ्लाइंग किस घेऊन परत आपल्या खिशामध्ये ठेवतो. आणि काव्याला तर त्या गोष्टीचा थोडासा ते आठवल्यामुळे थोडासा त्रास होतो. तर मित्रांनो चला आजच्या भागाला सुरुवातीपासून बघूयात. काव्या आता काउन्सिलरना सांगत असते एक तो दिवस होता ज्यावेळेस मला या लग्नाच्या बेडीमधून मुक्त व्हायचं होतं आणि एक आजचा दिवस आहे जेव्हा मला हेच लग्न असं म्हणून ती थांबते. आणि तेव्हा आता काउन्सिलर लगेचच पुढे येतात आणि काव्याला म्हणतात काव्या सांगा ना आता हे लग्न तुम्हाला हवंसं वाटतंय ना. आणि आम्ही कोर्ट ना उगाचच तुम्हाला नाही 6 महिन्याचा कुलिंग पिरियड देत आणि या पिरियड मध्ये जर समजा तुम्ही दोघांनी मनापासून प्रयत्न केले तर लग्न टिकवू शकता. वाटतंय ना तुम्हाला हे लग्न टिकवावंसं. आणि तेव्हा असं त्या विचारत असताना काव्या तर काही बोलतच नाही आणि ती शांतच असते. तर तेव्हा काउन्सिलर पुढे म्हणतात जर नसल वाटेत ना तर तसं सांगा माझी भाची आहे लग्नाची. तुमचा डिवोर्स झाल्याबरोबरच मी पार्थ सोबत पार्थ साठी ना त्यांचं तिचं स्थळ मी सुचवेन. तर काव्या आता तसं त्यांनी म्हटल्यानंतर लगेचच भडकते आणि त्यांना म्हणते काय संबंध. पार्थ देशमुख माझा नवरा आहे मी त्यांची बायको आहे असं बोलून ती परत थांबते. तर तेव्हा आता काउन्सिलर आता मोठ्याने हसू लागतात आणि काव्याला म्हणतात हरकत नाही काय डेंजर आहे हो तुमच्यातली बायको. अहो क्षणभर घाबरलेच मी. तर तेव्हा काव्या त्यांची माफी मागते नाही सॉरी आय एम एक्स्ट्रीमली सॉरी असं ती बोलते. तर ते आता काउन्सिलर मॅडम म्हणतात हरकत नाही मला माझं उत्तर मिळालं आणि असंही माझी भाची वगैरे कोणी सुद्धा नाहीये पण मला हे आवडलं. पार्थ माझा नवरा मी त्याची बायको आणि हेच तर ऐकायचं होतं मला असं त्या बोलत असताना आता काव्या तर आतून खुश झालेली असते म्हणजे ती गालातल्या गालात हसत असते. तर आता काउन्सिलर मॅडम काव्याला थोडंसं आपल्या बाजूने तिच्या गालाला हात लावून वळवतात आणि तिला म्हणतात सगळं कळतंय पण वळत नाहीये. वळेल तुमची गाडी इथवर आलेली आहे म्हणजे मला खात्री आहे की तुमच्या आणि पार्थच्या संसाराची गाडी एक दिवस नक्कीच रुळावरती येईल. या डिवोर्सच्या रस्त्यावरती आणखी थोडंसं पुढे सुखी संसाराचा युटर्न आहे काव्या. शक्य झालं तर प्लीज तो निवडा असं त्या आता तिला सांगतात आणि अखेर आता तिथून तिला एक स्माइल देऊन निघून जातात. तर तेव्हा आता काव्या थोडीशी विचारात पडते आणि बहुतेक आता मित्रांनो ती युटर्न घ्यायच्या तयारीत आहेच. तर आता इकडे त्यांनी परत रम्या आणि वसुमधला सीन दाखवलेला आहे. तर रम्या आता पहिला नंबर डायल करते. तर रम्याने पहिला नंबर डायल केल्यानंतर तिकडून त्या ओरिजिनल सुनीताचा आवाज ऐकू येतच नाही आणि दुसऱ्या कोणाचाच तरी आवाज ऐकू येतो. तर तेव्हा रम्या त्यांना म्हणते हॅलो कुठं फोन लागलेला आहे. तर तिकडून ती सुनीता म्हणते अरे आत्ताच आपलं लग्न झालेलं आहे आणि तू लगेचच संशय घेणार आहेस का. ठेव फोन असं म्हणून ती फोन कट करते. तर वसुती आता रम्याला म्हणते ही आपली सुनीता नाहीये. ऐकलंस ना काय म्हणाली आत्ताच लग्न झालेलं आहे आपलं. आणि त्या दिवशी जी बाई आली होती ती मानिनीच्या वयाची होती. आणि आता हा नंबर कट. तर रम्या आता वसुला म्हणते आई हे बघ ना 3 नंबर्स कट झालेले आहेत म्हणजे आता राहिलेल्या 2 नंबर पैकी आपल्याला हव्या त्या सुनीताचा नंबर असणार आहे. तर वसुतीला म्हणते हो असेल तू लगेच डायल कर. तर आता रम्या लगेचच 4था नंबर डायल करते. तर रम्याने आता तो नंबर डायल केला
केल्यानंतर तिकडून कोणीतरी फोन उचलतं आणि एकदम विचित्र आवाजातच बोलू लागतं. तर वसू आता तो कॉल लगेचच डिस्कनेक्ट करते आणि रम्याला म्हणते, "अगं ही तर आपली सुनीता नक्कीच नाहीये. अगं त्या बाईचा आवाज घेंगाणा नव्हता." तर रम्या आता खुश होते आणि म्हणते, "अगं आई आता हा राहिलेला नंबर आपल्याला हव्या असलेल्या सुनीताचाच आहे." तर रम्या आता हात जोडते सॉरी वसू आता हात जोडते आणि म्हणते, "आय होप सो हा आपल्याला हव्या असलेल्या सुनीताचाच नंबर असावा." आणि ती थोडं थांबून म्हणते, "असं तर नसेल ना रम्या की मानिनीने तिचा नंबर सखी, बेस्ट फ्रेंड वगैरे असं काहीतरी म्हणून सेव्ह केला असेल आणि आपण शोधत बसलेलो आहे सुनीता सुनीता. आणि बरं ते सगळं राहू देत, तू एक काम कर, तू नंबर डायल कर, बघूयात आपण कोणाचा नंबर आहे तो." आणि आता रम्या लगेच तो नंबर डायल करते आणि तिने तो नंबर डायल केल्यानंतर बरोबर इकडे त्यांना ज्या सुनीताचा नंबर पाहिजे असतो तिच्या मोबाईलवरती आता फोन वाजू लागतो. म्हणजे तो फोन आता कॅफेमध्ये लागलेला असतो आणि आता सुनीता आपल्या मोबाईलच्या दिशेने येत असते. तर तेव्हा तिची वेट्रेस तिला वाटेत अडवते आणि तिच्या बरोबर बोलू लागते आणि त्यामुळे ती काही फोन उचलत नाही. तर आता इकडे या दोघी वैतागतात आणि रम्या म्हणते, "काय रे बापरे, ही फोनच उचलत नाहीये कोण?" तर वसू म्हणते, "काय एक गोष्ट आपल्या मनासारखी घडत नाहीये रम्या." आणि असं तर नसेल ना की त्या बाईला घराच्या बाहेर काढल्यानंतर मानिनीने तिचा नंबरच डिलीट केला असेल? आणि आता मित्रांनो यांना तर तो नंबर व्यवस्थित सापडलेला असतो, पण सुनीताने फोन उचलला नसल्यामुळे यांची शंका वेगळीच होते. तर आता दुसरीकडे काउन्सिलर मॅडम बाहेर आलेले असतात. तर तेव्हा पार्थ आता त्यांना भेटतो. तर काउन्सिलर मॅडम पार्थला सांगतात, "काव्याच्या काउन्सिलिंगमध्ये सुधारणा आहे पार्थ आणि मला असं वाटतं की लवकरच तुमच्या नात्याचा विजय होईल." असं त्यांनी सांगितल्यानंतर पार्थ तर खूपच खुश होतो आणि म्हणतो, "अरे वा, ऐकून छान वाटलं. काय आहे ना मॅडम, मी आर्किटेक्ट आहे. मनात ठरवलेलं चित्र ना मी हुबेहूब कागदावरती उतरवू शकतो. पण त्याला जेव्हा एक एक वीट लावून बिल्डिंग बनते, तर तेव्हा जर ती आपल्या मनात ठरवलेल्या चित्रासारखीच जर असेल ना, तर ते मग बघून छान वाटतं, खूप छान वाटतं. आमच्या नात्याचं एक चित्र सुद्धा माझ्या मनामध्ये आहे आणि तुमच्या बोलण्याने त्याला आणखीन एक वीट लागली गेलेली आहे. बरं ते ठीक आहे, पण काव्या काय बोलल्या?" असं तो विचारत असताना आता काव्याच तिथं येते. तर तेव्हा काउन्सिलर मॅडम तिच्या समोरच म्हणतात, "मी सांगायची गरज नाही, तुमच्या लवकरच लक्षात येईल." तर तेव्हा पार्थ म्हणजे काय असं त्यांना विचारतो. तर तेव्हा काउन्सिलर मॅडम त्याला म्हणतात, "अहो काही गोष्टी बायकोच्याकडनं ऐकणंच सुखावह असतं." असो, पण आता ते काव्याला विचारतात, "काव्या तुमची एक्झाम कधी आहे?" तर तेव्हा काव्या सांगते, "उद्यापासूनच आहे." तर तेव्हा काउन्सिलर मॅडम तिला म्हणतात, "असो या परीक्षेत तर तुम्ही पास होणार असं दिसतच आहे आणि दुसऱ्या परीक्षेत सुद्धा तुम्हाला तुमच्या नवऱ्याचा इतका सपोर्ट आहे, ते इतकं धडपड करतायत, त्यामुळे या परीक्षेत सुद्धा तुम्ही नक्कीच पास होणार. ऑल द बेस्ट." असं सांगतात आणि म्हणतात, "आणि हो, त्या गणितावरचा फोकस मात्र हलू देऊ नका." तर तेव्हा आता काव्य हसते आणि म्हणते, "नाही हलणार. इनफॅक्ट त्याच विषयात सगळ्यात जास्त हायेस्ट मार्क आणीन मी." तर तेव्हा काउन्सिलर मॅडम म्हणतात, "वाह क्या बात है." आणि आता त्या दोघांचा ते निरोप घेतात आणि तिथून निघून जातात. तर तेव्हा आता पार्थ काव्याला म्हणतो, "काउन्सिलिंग आणि गप्पा जरा जास्तच झालेल्या वाटतायत." तर तेव्हा काव्या हो असं बोलते आणि म्हणते, "ते जाऊ देत, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या देशमुख. तुम्ही इतका विचार का करता हो माझा?" तर तेव्हा पार्थ म्हणजे काय असं तिला विचारतो. तर काव्या म्हणते, "माझा चेहरा पडलेला होता म्हणून तुम्ही मुद्दामून बोलवून घेतलत ना काउन्सिलरना?" तर पार्थ सांगतो, "काय आहे ना, तुमच्या अभ्यासात, तुमच्या परीक्षेत या एका गोष्टीमुळे डिस्टर्ब व्हायला नको म्हणून बोलावून घेतलं. हे चुकीचं केलं का मी?" तर तेव्हा काव्या नाही असं म्हणून मान डोलावते. तर पार्थ आता तिला म्हणतो, "चला अभ्यासाला बसा, एक एक मिनिट महत्वाचा आहे तुमच्यासाठी, चला." तर काव्या म्हणते, "माझ्या लक्षात आहे ते, काही गोष्टी तुम्हाला सुद्धा सांगायच्या आहेत मला. त्या नीट ऐका आणि नीट लक्षात ठेवा. आता माझी परीक्षा आहे त्यामुळे मला अभ्यास करायचा आहे मन लावून. त्यामुळे काही अटी नियम पाळायला लागणार आहेत, जे फक्त मला नाही तर तुम्हाला सुद्धा पाळाव्या लागणार आहेत आणि तुम्हाला त्रास होऊ शकतो, तो तुम्हाला सहन करावा लागणार आहे." तर तेव्हा पार्थ म्हणतो, "अच्छा असं आहे का? अहो माझ्या भावासाठी मी वर्ल्ड कप कुर्बान केलेला आहे. तुमच्यासाठी काहीही सहन करेन मी." असं आता हे दोघे बोलत असतात, इतक्यात काव्याचा फोन वाजू लागतो आणि तेव्हा काव्या फोन उचलते आणि तिकडून अनिशा असते. तर काव्या म्हणते, "बोला खारुताई." तर तेव्हा तिकडून अनिशा म्हणते, "रिव्हिजन करायला तुझ्या घरी येणार आहे." तर काव्या तिला म्हणते, "अगं रिव्हिजन करायला माझ्या घरी येणार म्हणतेस तर मग ये की. अगं माझ्यासाठी चांगलंच आहे." असं म्हणून ती आता फोन ठेवते. तर तेव्हा पार्थ एकदमच खुश होतो आणि काव्याला म्हणतो, "अरे वा, खारुताई येत आहेत का?" तर काव्या त्याला विचारते, "हो, पण तुम्ही काय एवढं एक्साइटेड
एक्साइट होताय? तर तेव्हा पार्थ म्हणतो, अहो मला ना त्यांच्यामुळे तुमची फिरकी घेता येते. असं तो बोलत असतो तर काव्या त्याच्यावर ओरडते, म्हणते आता मी काय सांगितलं होतं देशमुख? तर पार्थ आता म्हणतो, ओ हो सॉरी सॉरी, एक्झाम आहे ना, सॉरी. तर काव्या म्हणते, नुसतं सॉरीने काही भागणार नाही, आता शिक्षा पण देणार आहे मी आता. तर तेव्हा पार्थ म्हणतो, मला? तर काव्या म्हणते, हो तुम्हालाच. अहो ती आपली बेडरूम बघा जरा, किती पसारा साठलाय तिथं. आवरा ते चला सगळं. चला. आता त्या काउन्सिलर आल्या होत्या ना, तर त्या सगळं असं बेडरूम कडे बघत होत्या. अहो जिथे तिथे पसारा करून ठेवता तुम्ही. तुमचं काम असेल तर. अहो टॉप 30 आर्किटेक्ट पैकी एक आहात ना तुम्ही. मग शोभतं का तुम्हाला ते? चला आवरू या सगळं. असं म्हणून ती आता आत गडबडीने निघून जाते. तर पार्थ आता खूप खुश झालेला असतो आणि तो स्माइल सुद्धा करत असतो आणि मनात म्हणतो, आपली बेडरूम, वा वा, 3 महिन्यात चांगलीच प्रगती आहे. असं तो बोलत असतो आणि आता इकडे मित्रांनो, या दोघी वसू आणि रम्या या दोघींना तर तो नंबर सापडलेला असतो, पण तिकडून सुनीताने तो नंबर उचलला नसल्यामुळे या दोघींचा गैरसमज होतो. आणि आता रम्या म्हणते, आपला तर फुकट वेळ वाया गेला, काही उपयोगच नाही झाला याचा. तर वसू म्हणते, हे आपल्या बाबतीत ना रम्या नेहमीच झालेलं आहे. तर असं या दोघी बोलत असताना इतक्यातच आता खऱ्या सुनीताचा फोन रम्याच्या मोबाईलवरती परत येतो. म्हणजे तिने तो मिस कॉल बघून परत कॉल केलेला असतो. तर रम्या आता त्या कागदावरचा नंबर चेक करते आणि वसूला सांगते, अगं आई, त्या सुनीताचा नंबर आहे हा. तर वसू आता खूप खुश होते आणि म्हणते, अगं बोल बोल. तर तेव्हा आता रम्या फोन उचलते आणि तिकडून सुनीता म्हणते, हॅलो, हु इज दिस? तर तेव्हा रम्याने तो आवाज ऐकल्या ऐकल्या ती ओळखते की ही तीच सुनीता आहे आणि ती वसूला सांगते, अगं आई, आपल्याला जी सुनीता पाहिजे होती ना, ती हीच आहे. आणि ती आनंदाने म्हणते, आता सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होतील मस्तपैकी. तर तेव्हा वसू म्हणते, हो ग, आता खरंच सगळं काही चांगलं होईल. असं आता या दोघी बोलत असतात आणि तेव्हा रम्या कानाला फोन लावते आणि परत बोलणारच असते, इतक्यात चक्क नंदिनी तिथं येते आणि त्या दोघींना विचारते, काय चाललेलं आहे तुमच्या दोघींचं? तर तेव्हा आता रम्या लगेचच फोन कट करते आणि तो मोबाईल मागं घेते. तर इकडे सुनीता म्हणते, कमालच आहे, आधी स्वतःहून मिस कॉल द्यायचा आणि मी आपणहून फोन केला तर कोणी बोलायलाच तयार नाही. आणि ती आता विचार करते, पण कोणाचा नंबर असेल हा? तर आता इकडे रम्या आणि वसू मात्र एकदम शांत उभे असतात आणि तेव्हा रम्याचं लक्ष नंदिनीच्या हातामधल्या पेपरकडे जातं आणि त्याच्यावरती तो हाराचा फोटो आणि त्याच्या खालचा मजकूर बघितल्यानंतर रम्या नंदिनीला म्हणते, आणि तुझं काय चाललेलं आहे ग? असं म्हणून तिच्या हातामधून तो पेपरच खेचून घेते आणि तिला म्हणते, अच्छा, म्हणजे शोध मोहीम सुरू आहे का तुमची? आणि वसूच्या हातामध्ये पेपर देऊन म्हणते, आई बघ काय चाललेलं आहे ते. तर तेव्हा वसू तो हार बघते, म्हणजे त्याचा फोटो बघते आणि रम्याला म्हणते, अगं रम्या, हा हार कुठेतरी बघितल्यासारखा वाटतोय. तर तेव्हा रम्या पण आता नंदिनीला टोमणे मारत बोलू लागते, म्हणते, सगळ्यात शेवटी जीवाकडे बघितलेला होता हा हार. तर वसू सुद्धा म्हणते, हा हा, बरोबर बरोबर. तर तेव्हा रम्या म्हणते, आणि आता कुठल्या तरी NRI कडे आहे बरोबर ना? असं ती नंदिनीला विचारते आणि तेव्हा आता या दोघी हसू लागतात. तर नंदिनी आता तिच्या हातामधून तो पेपर खेचून घेते आणि लगेचच तिथून चाललेली असते. तर आता वसू तिला थांबवते आणि म्हणते, अगं नंदिनी, कुठे पळून जाशील आमच्यापासून? अगं तुझ्या मूर्ख प्रयत्नांचं कौतुक तरी करू देत ना मला. तू हार मिळवण्यासाठी जी काही धडपड करतेस ना नंदिनी, तुला काय वाटतं तो हार तुला खरंच मिळणार आहे? तर नंदिनी तिला म्हणते, हो नक्की मिळेल. तर तेव्हा वसू आणि रम्या हसू लागतात. तर रम्या नंदिनीला म्हणते, अगं नंदिनी, जागी हो, तुला तो हार मिळणार नाहीये. तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते, तुमचं मत विचारलंय का मी? तो हार कसा मिळवायचा हे माझं मी बघेन. असं सांगून ती चाललेली असते. तर तेव्हा वसू परत तिला थांबवते आणि म्हणते, कसं बघशील? कसं बघशील तू, सांग ना. अगं रोज जीवाला कामावरती जाताना बघतेस तसं? आणि रम्याला म्हणते, खरं सांगू का रम्या तुला, जीवा ना हिच्यामुळेच पकडला गेला. हिने जर ना विक्रमला नानूबाईच्या दुकानात जायला सांगितलं नसतं ना, तर हे सगळं काही घडलंच नसतं. तर तेव्हा रम्या एकदमच बोलून जाते, म्हणते, अगं आई, पण आयडिया तर आपलीच होती ना, म्हणून तर नंदिनी आणि जीवा अडकले. आणि असं ती बोलून गेल्यानंतर वसू तर तिच्याकडे रागाने बघत असते आणि आता नंदिनीला सगळं काही कळतं आणि ती आता रागाने त्या दोघींना विचारते, म्हणजे जीवा हार विकून आलेले आहेत हे तुम्हाला आधीच माहिती होतं आणि तुम्ही हे सगळं काही मुद्दामून घडवून आणलं? आणि तेव्हा आता तिला तो क्षण सुद्धा आठवतो ज्यावेळेस सर्वजण बसलेले असतात आणि वसूने विक्रमकडे एक प्रस्ताव ठेवलेला असतो. ती म्हणत असते की मी तुला विक्रम एक सुचवू का? दर
दरवर्षी ना आपण आईच्या सगळ्या वस्तूंची पूजा करतोच, पण यावर्षी तिच्या सोन्या चांदीच्या दागिन्यांना पॉलिश करून आणूयात का? आणि ते आठवल्यानंतर नंदिनी आता या दोघींना म्हणते, हो अच्छा आत्ता माझ्या लक्षात आलं, म्हणजे आमच्यापैकी कोणीतरी नानूबाईंच्या दुकानात जावं म्हणून मुद्दामून तुम्ही हे सगळं काही रचलं. तर वसू आता सांगते, हो पण तू असा मूर्खपणा करशील असं वाटलं नव्हतं मला. मी विक्रमला एक गोष्ट फक्त सुतवाच्य केली, पण तू माझ्या गोष्टीला दुजोरा दिलास आणि तुझं ऐकून विक्रम नानूबाईंच्या दुकानात गेला आणि पुढे काय घडलं ते तर तुला माहितीच आहे नाही का? असं म्हणून ती आता हसत असते आणि तेव्हा रम्या सुद्धा हसू लागते आणि त्यानंतर आता रम्या नाटक करू लागते आणि वसूला म्हणते, अगं आई काय हे? आणि त्यानंतर नंदिनी जवळ जाऊन तिच्या गालाला हात लावते आणि आलेले असं करते आणि तेव्हा नंदिनी अजून चिडते. तर रम्या तिला म्हणू लागते, अगं काय झालं, राग आला का, वाईट वाटलं का आमच्या नंदूला? आता काय करशील ग तू? आता घरातल्या सगळ्यांना बोलवून आमची कंप्लेंट करशील का? आणि कंप्लेंट असं म्हणून ती परत मोठ्याने हसू लागते. तर तेव्हा वसू सुद्धा मोठ्याने हसत असते. तर रम्या परत पुढे म्हणते, अगं आई मला एक गोष्ट सांग, पण कुठल्या बेसिसवर आता आपल्याला हे परत शिक्षा देतील? तर वसू म्हणते, हो की आपण थोडीच काही पाप केलेलं आहे. मला सांग, दागिना कोणी विकला? हिच्या नवऱ्याने. जमीन कोणी विकली? हिच्या नवऱ्याने. आता आपली नावं घरच्यांना सांगून हार थोडीच परत येणार आहे. तर रम्या म्हणते, गेलेली माणसं आणि गेलेला दागिना परत येत नसतो असं ती विक्रम सारखं ओरडून दाखवते आणि परत हसू लागते आणि नंदिनीला म्हणते, अगं नंदिनी तू इतकी बावळट कशी काय ग? जीवाने काय सांगितलं तुला? असं म्हणते आणि वसूला सांगू लागते, आई काय सांगितलं माहिती आहे का? की त्याने म्हणे शेअर मार्केटमध्ये झालेला प्रॉफिट आणि त्या प्रॉफिट मधून तिचा आनंद निवास विकत घेतला असं म्हणून ती परत मोठ्याने हसू लागते आणि नंदिनीला म्हणते, असंच सांगितलं होतं ना, बावळट कुठली? तर वसू आता रम्याला परत म्हणते, अगं रम्या म्हणजे हिच्या नवऱ्याने हिच्याशी सुद्धा खोटेपणा केला असं ती बोलत असताना आता नंदिनी रागाला येते आणि वसूला एकदम बास असं जोराने ओरडते. तर तेव्हा आता या दोघे सुद्धा एकदम चिडीचूप गप होतात. तर नंदिनी म्हणते, बास आता यापुढे तुम्ही दोघांनी जीवांच्या बद्दल एक जरी शब्द उच्चारलात ना तर तुमचा सुद्धा हात पिरगाळायला मी मागे पुढे पाहणार नाही वसू आत्या. खोटारडे नाहीयेत जीवा आणि त्यांच्याबद्दल बोलण्याचा हक्क तुम्ही केव्हाच गमावलेला आहे. त्यांनी जे काही केलेलं असेल त्यामुळे आज कोणाच्या तरी डोक्यावरती छप्पर आहे, कोणाच्या तरी चेहऱ्यावरती आनंद आहे. त्यांचं फक्त एक पाऊल चुकीचं पडलं म्हणून ते खोटे ठरत नाहीत. तर वसू म्हणते, पण त्याच्याचमुळे आज आपल्या घरामध्ये स्मशान शांतता पसरलेली आहे. त्याचं काय? तर तेव्हा नंदिनी म्हणते, घरातल्या शांतीबद्दल समाधानाबद्दल तुम्ही बोलताय वसू आत्या? अहो तुमच्याचमुळे आजींच्या वाढदिवसाच्या दिवशी चांगल्या सोहळ्याला गालबोट लागलं. जेव्हा सगळ्यांच्या नजरेमधून उतरले, बाप आणि मुलामध्ये फूट पाडून मजा बघत राहिलात तुम्ही, पण जीवांना काठीने मार खाताना बघून तुम्हाला काहीच नाही वाटलं. अहो कुठल्या मातीच्या बनलेला आहात तुम्ही? याचा अर्थ तुम्ही अजून सुद्धा डाव खेळणं सोडलेलं नाहीये वसू आत्या. ठीक आहे तुम्ही माझ्या विरुद्ध खेळलात, आता जीवांच्या मागे लागलेला आहात, पण एक लक्षात ठेवा, आता मी शांत बसणार नाही. तुम्हाला तोडीस तोड उत्तर देईन मी असं ती बोट करूनच तिला सांगते. तर तेव्हा रम्या आता तिला म्हणते, काय करशील ग तू, काय करशील? तर तेव्हा नंदिनी म्हणते, आता जग इकडचं तिकडं झालं ना तरी सुद्धा आजींचा तो हार मी मिळवून दाखवेनच. तो हार जिथे कुठे असेल, ज्याच्याकडे असेल त्याला मी शोधून काढीनच असं ती आता त्या दोघींच्या तोंडावरती सांगते. तर मित्रांनो आता नेमकं यावेळेसच इकडे तो हार दाखवलेला आहे, पण तो कोणीतरी कोणाच्या तरी गळ्यात घालताना दाखवलेला आहे, पण त्यांचे चेहरे काही त्यांनी अजून दाखवलेले नाहीत. तर इकडे रम्या आता नंदिनीवरती हसते आणि म्हणते, काय तू तो हार परत मिळवणार? अगं तो हार तुला कधीच मिळणार नाहीये नंदिनी, कारण तो हार एका NRI ने विकत घेतलेला होता, त्यामुळे तो माणूस कधीच भारताबाहेर निघून गेलेला सुद्धा असेल आणि तेव्हाच आता तो NRI इकडे फोनवरती बोलत असताना दाखवलेला आहे. तो म्हणत असतो, नाही मी अजून इथेच आहे इंडियामध्ये आणि उद्या रात्रीच्या फ्लाईटने मी इंडियाहून ऑस्ट्रेलियाला येईन आपल्या आई बाबांना सोबत घेऊन, ते सुद्धा कायमचं, असं तो कोणाबरोबर तरी फोनवरती बोलत असतो. तर इकडे आता नंदिनी त्या दोघींना म्हणते, हसायला येते काय? हसा हसा, तुम्हाला जितकं हसायचंय ना तितकं हसा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आता यावेळी माझ्या विश्वासाचा विजय होणार, कारण जेव्हा एक स्त्री एका पुरुषाच्या मागे उभी असते तेव्हा तो यशस्वी होतोच, पण जेव्हा एक बायको एका खचलेल्या नवऱ्याच्या मागे उभी असते ना तेव्हा तो निर्धास्त होतो.
खंबीर होतो आणि जग जिंकायला सक्षम होतो आणि यावेळी मी जीवांच्या पाठीशी आहे. त्यामुळे तुम्हाला जेवढे डाव खेळायचे आहेत ना तेवढे खेळा. नाही तुमचे डाव हाणून पाडले ना तर नावाची नंदिनी नाही, असं ती बोट करूनच त्या दोघींना सांगते. आणि म्हणते राहिला प्रश्न आजींच्या हाराचा तर तो मी आत्ता मिळवेन, कारण नंदिनी बोलून नाही तर करून दाखवते, असं ती परत टिचकी वाजवून त्या दोघींना सांगते. आणि एकदम जबरदस्त आत्मविश्वासाने त्यांच्या समोरून निघून जाते. आणि त्यामुळे आता या दोघी सुद्धा घाबरलेल्या असतात. तर आता त्यानंतर मित्रांनो रात्री अनिशा आता घरी येते आणि तेव्हा काव्या तिला बघितल्यानंतर खुश होते आणि तिला म्हणते, अनिशा अगं बरं झालं तू आलीस, असं म्हणून तिला मिठीच मारते आणि म्हणते, अगं तुला बघून किती बरं वाटते म्हणून सांगू, अगं मला तर ना टेन्शन आलेलं आहे उद्याच्या परीक्षेचं. तर तेव्हा अनिशा म्हणते, अगं टेन्शन आल्यानंतर हक्काचा मिठी मारायला नवरा असताना तू माझी वाट बघत बसलीस, असं ती बोलत असताना आता पार्थ तिथे हसत हसत येतो आणि अनिशाला म्हणतो, हे मात्र एकदम खरं बोललात तुम्ही, असं म्हणतो. काव्यापुढे हात करतो आणि काव्या तर रागाने बघितल्यानंतर अनिशाला टाळी देतो. तर काव्या आता त्याच्यावरती ओरडू लागते, हसायला येते देशमुख, अहो तुम्ही हसताय पण इथे आम्ही टेन्शन मध्ये आहोत, कळत नाही का तुम्हाला? उद्या साधी सुधी परीक्षा नाहीये देशमुख, उद्या UPSCच्या प्रिलिम्स आहेत. तर अनिशा म्हणते, हो ना, आणि उद्याच्या परीक्षेवरती खूप गोष्टी अवलंबून आहेत. तर पार्थ म्हणतो, त्यात एवढं काय आहे, तुम्हाला सांगू का, माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी ना आर्किटेक्ट बनायचं स्वप्न बघत होतो ना, असं तो बोलत असताना तर काव्या आता चिडते आणि म्हणते, अहो टॉप 30 आर्किटेक्ट पैकी एक, तुमचं गुणगान आम्ही नंतर कधीतरी ऐकू, आता आम्हाला अभ्यास करू देत प्लीज. तर तेव्हा पार्थ म्हणतो, ठीक आहे बालिके, तुम्ही उद्याच्या युद्धाची तयारी करा, आमचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे, असं म्हणून त्या दोघींच्या डोक्यावरती तो हात ठेवतो. तर तेव्हा अनिशा तर मोठ्याने हसू लागते आणि म्हणते, पार्थ जिजू तुम्ही तर सॉलिडच आहात. खरंच सकाळपासून उद्याच्या परीक्षेचं मला खूप टेन्शन आलेलं होतं, पण आता तुमच्यामुळे जरा रिलॅक्स वाटतंय. आणि ती म्हणते, पार्थ जिजू यू आर टू गुड मॅन, असं म्हणून त्यांना बिठीच मारणार असते. तर तेव्हा आता काव्या अनिशाला थांबवते आणि मागं सरकवते आणि तिच्यावरती ती ओरडू लागते. तर तेव्हा अनिशा थोडीशी हसत असते. काव्या तर तिला म्हणते, काय काय चाललंय तुझं, अगं तुला यांच्यामुळे बरं वाटतंय, यांच्यामुळे? तर पार्थ लगेचच म्हणतो, ऐकलं का, माझ्यामुळे यांना बरं वाटतंय. क्या बात आहे अनिशा, तुम्हाला माझ्यामुळे बरं वाटतंय, हे ऐकूनच मला बरं वाटलं, द्या टाळी, असं म्हणून तो परत आता अनिशाला टाळी देत असतो. तर आता काव्या पार्थचा हात वरच्यावर पकडते आणि मागं सरकवते आणि त्याच्याकडे आता ती एकदम रागाने बघत असते. तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, पार्थ आता परत आपल्या रूम मध्ये येतो आणि काव्याला म्हणतो, काय तुम्ही चक्क तुमच्या मैत्रिणीला गेस्ट रूम मध्ये पाठवून मला इथे थांबायला सांगितलं, आता मला असं वाटतंय की आपली मैत्रीची गाडी संसाराच्या वाटेने चाललेली आहे. तर काव्या आता त्याच्यावरती ओरडते, म्हणते, देशमुख मला अभ्यास करू देत प्लीज. तर तेव्हा पार्थ चक्क तिला गुड नाईट म्हणतो आणि एक फ्लाइंग किस तिला देतो. तर तेव्हा काव्या लगेचच तो फ्लाइंग किस अडवते. तर पार्थ तिला म्हणतो, अरे वा, अडवायची चांगलीच प्रॅक्टिस आहे तुम्हाला, असं म्हणून तो परत आता तो फ्लाइंग किस काव्याच्या हातामधून घेतो आणि आपल्या खिशामध्ये ठेवतो. आणि काव्याला आता हे सगळं काही ती जीवासोबत करत असते ते सगळं काही तिला आठवतं आणि तिला आता थोडासा त्रास होतो. तर मित्रांनो असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.